पुढे आपण जातोय बांगलादेशच्या अंतरिम सरकारनं आता भारताविरोधात धोरण राबवायला सुरुवात केलेली दिसतायत। त्याचाच भाग म्हणून बांगलादेशनं हिल्सा माशांची भारताला होणारी निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतलाय। तर पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेच्या पार्श्वभूमीवर हिल्सा माशांची डिश बनवण्याची परंपरा आहे। त्याच पार्श्वभूमीवर बांगलादेशनं थेट हिल्साच्या निर्यातीवरच बंदी आणली आहे। शेख हसीना यांना पदच्युत केल्यानंतर बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांचं हंगामी सरकार सत्तेवर आलं। त्यात जमातचेही काही मंत्री आहेत, ते भारतविरोधी म्हणून ओळखले जातात। त्यांचाच प्रभाव या निर्णयावरती दिसतोय। आणि यानंतर आंतरराष्ट्रीय विषयाचे विश्लेषक सतीश ढगे सर आहेत आपल्यासोबत। सर, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। बांगलादेश हळूहळू भारतविरोधी धोरण आखतं, याचं कारण काय असू शकतं? मागच्या काही महिन्यांपासूनच बांगलादेशमध्ये जे आहे भारत विरोधी वातावरण निर्माण होताना आपल्याला स्पष्टपणे दिसत होतं आणि वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा विश्लेषणाच्या माध्यमातून मी ते तुमच्या दर्शकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवलं होतं। मुळात स्टुडंट्स प्रोटेस्ट म्हणजे एक प्रकारे विद्यार्थ्यांचं आंदोलन म्हणून वरचा चेहरा जरी असला तरी जमाते इस्लामी सारख्या अतिशय कट्टरपंथीय एक प्रकारच्या ऑर्गनायझेशन्स, टेररिस्ट ऑर्गनायझेशन या सगळ्या आंदोलनामागे त्या ठिकाणी होता। आणि एकूणच परिस्थिती बांगलादेशमध्ये जी निर्माण झालेली आहे ती अँटी इंडिया आहे। आणि त्या अँटी इंडिया परिस्थितीचाच एक पुढचा अध्याय म्हणजे एक प्रकारे भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये जे सांस्कृतिक संबंध होते त्या सांस्कृतिक संबंधावर हल्ला करण्याचं एक प्रकारे काम या निर्णयाच्या माध्यमातून घेण्यात आलेलं आहे। मुळात आपण फक्त जे आहे हे बांगलादेशी हिल्सा मासा किंवा त्याला जे आहे एक प्रकारे बांगलादेशी इलिश फिश असं त्या ठिकाणी म्हणतात, तर फक्त या हिल्सा मासाची एक प्रकारे भारतामध्ये आयात होण्यापासून भारताला परावृत्त करणं हा फक्त त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी नाही। एकूणच आपण मागच्या काही आठवड्यातल्या घटना जर लक्षात घेतल्या तर त्यामध्ये कुठेतरी जे आहे या अंतरिम सरकारच्या काही ऍडवायझर तर्फे तिस्ता वॉटर अग्रीमेंट विषयी जे आहे त्या ठिकाणी काही विधान करणं किंवा बांगलादेशमध्ये जो पूर आला तो पूर जो आहे भारतामुळेच त्या ठिकाणी आला अशा प्रकारचं विधान त्या ठिकाणी करणं, बांगलादेशमध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणं की ज्याचा फायदा तिथे कट्टरपंथीयांना व्हावा आणि त्याचा कुठेतरी विपरीत परिणाम भारताच्या सिक्युरिटीवर व्हावा। एवढंच नाही तर बांगलादेशचं जे नॅशनल अँथम आहे अमार सोनार बांगला, तर अमार सोनार बांगला हे बांगलादेशचं जे नॅशनल अँथम आहे हे त्यांचं जे राष्ट्रगीत आहे ते रवींद्रनाथ टागोर यांनी त्या ठिकाणी बनवलेलं आहे आणि त्या राष्ट्रगीतालाच बदलून टाकावं अशा प्रकारची मागणी सुद्धा या कट्टरपंथीयांकडून होते। हे सगळे डॉट जर आपण त्या ठिकाणी जोडले तर आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की मुळात बांगलादेशचे सध्याचे जे सत्ताधीश आहेत ते फक्त स्टुडंट आंदोलन किंवा एक प्रकारे जे आहे बांगलादेशमधली परिस्थिती हे वर करणी दाखवण्याचा प्रयत्न करतायत, पण त्याच्या आतून खऱ्या अर्थानं भारत विरोधी भूमिका ते स्पष्टपणे घेतायत आणि हळूहळू एक एक त्यातला पत्ता, एक एक त्यातलं पान हे उलगडत जात आहे। भारत आणि बांगलादेश यांच्या सांस्कृतिक संबंधावर हल्ला असंच मी या घटनेला म्हणेन। निश्चितच सर, पण बांगलादेश मासेबंदीला आता किती महत्व द्यावं लागेल भारताला तरी? मुळात हा मुद्दा जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर कसं आहे, बांगलादेश इलिश किंवा ज्याला बांगलादेश हिल्सा मासा आपण त्या ठिकाणी म्हणतो तो जीआय टॅग म्हणजे भौगोलिक निर्देशांक त्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामुळे जे आहे त्याचं विशेष महत्व आहे। सांस्कृतिक दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर बांगलादेशमधली जनता असो किंवा आपल्याकडे पश्चिम बंगाल असो किंवा ओडिशा असो त्यामध्ये असणारी जनता यांची संस्कृती एक प्रकारच आहे। दुर्गा पूजेच्या वेळेस जे आहे या माशाचं विशेष महत्व आहे, कारण त्या संस्कृतीच्या अनुसार दुर्गा पूजेच्या वेळेस हा हिल्सा मासा त्याबरोबर मस्टर्ड सॉस आणि खिचडी हा जो एक पदार्थ आहे तो नैवेद्य म्हणून ठेवला जातो। आता या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर या माशाची मागणी त्या ठिकाणी वाढते। मग बांगलादेशनं जर या माशावर त्या ठिकाणी बंदी म्हणजे एक प्रकारे जे आहे भारतामध्ये त्याची आयात करण्यावर जर त्या ठिकाणी बंदी घातली असली म्हणजे एक प्रकारे जे आहे कुठेतरी या कल्चरल ट्रेडिशनला जे आहे तोडण्याचा त्या ठिकाणी प्रकार आहे। पण असं जरी असलं आणि बांगलादेशनं जरी निर्णय घेतलेला असला तरी थोडीशी जी आहे भारतीयांच्या खिशाला झळ त्या ठिकाणी पोहोचेल, पण म्यानमारच्या माध्यमातून ऑलरेडी हा बांगलादेशी हिल्सा मासा हा बंगाली जनतेला, ओडिया जनतेला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि कुठेतरी जे आहे भौगोलिक परिस्थिती सुद्धा आपल्याला साथ देते। मागच्या काही आठवड्यांमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर त्या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लॉनिक सर्क्युलेशन त्या ठिकाणी क्रिएट होत आहे, कमी दाबाचे पट्टे निर्माण होत आहेत आणि त्या पावसामुळे मोठ्याच्या मोठा हा सगळा जो एक प्रकारे या
हिल्सा माशांचा जो एक प्रकारे जथ्था आहे तो ओडिशाच्या कोस्टकडे, ओडिशाच्या किनाऱ्याकडे त्या ठिकाणी जातो. म्हणून बालासोरच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर जे आहे या माशाची एक प्रकारे जे आहे म्हणजे हा मासा भारतीयांना त्या ठिकाणी मिळू शकतो. पण बांगलादेशनं हा जो निर्णय घेतलेला आहे त्यावरून स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतंय की बांगलादेश जो आहे भारतासोबतचे रिलेशनशिप हे आतापर्यंत जसे स्ट्रॉंग होते, जसे मजबूत होते, त्याला कुठेतरी सध्याचे सत्ताधीश छेद देण्याचा प्रयत्न करतात. 2012 ते 2020 मध्ये सुद्धा ज्या अशा प्रकारची बंदी एक प्रकारे या हिल्सा मासाच्या एक्सपोर्टवर त्या ठिकाणी आणण्यात आली होती, पण भारत एक्सेप्शन होता. शेख हसीना यांच्या सरकारला हे माहित होतं की भारतासोबतचे संबंध, भारतासोबतचे सांस्कृतिक संबंध दृढ करून ठेवण्यातच बांगलादेशचं त्या ठिकाणी हित आहे. पण आत्ताचं जे सरकार आहे त्या सरकारला या गोष्टी ज्या आहेत कुठेतरी ओळखता येत नसतील किंवा ओळखता जरी येत असल्या तरी हेतुपुरस्सरपणे कुठेतरी प्रो चायना फॅक्टर, प्रो पाकिस्तान फॅक्टर आणि एक्स्ट्रीमिस्ट फॅक्टर जो आहे तो जास्त हावी होत असेल, म्हणूनच बांगलादेशनं हा निर्णय त्या ठिकाणी घेतला असेल. निश्चितच सर, भारताच्या दृष्टीने एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी, बांगलादेशच्या अशा सगळ्या धोरणाला भारतानं कसं तोंड द्यावं तुम्हाला वाटतंय? नाही, याला टप्प्याटप्प्याने नक्कीच भारताला या ठिकाणी पाहावं लागेल. कारण ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे, आपली टॉपमोस्ट त्या ठिकाणी प्रायोरिटी असली पाहिजे की बांगलादेशमध्ये जे हिंदू आहेत त्यांच्यावर जे हल्ले होत आहेत, तिथल्या मंदिरांवर जे हल्ले होत आहेत, डिप्लोमॅटिक एफर्टच्या माध्यमातून आणि जर गरज पडली तर इव्हन ऑफेन्सिव्ह स्टान्स सुद्धा जो आहे भारताला त्या ठिकाणी घ्यावा लागेल. भारतानं या ठिकाणी जो आहे एक प्रकारे आपली मजबूती त्या ठिकाणी दाखवली पाहिजे. दुसऱ्या बाजूला ऑलरेडी बांगलादेशमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये जे आहेत काही टेररिस्ट ऑर्गनायझेशनच्या नेत्यांना सोडण्यात आलं, ज्यांचा भारताच्या नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादी कारवाया करण्यामध्ये मागेही हात राहिलेला आहे आणि भविष्यात सुद्धा ते त्या ठिकाणी करतील. त्याचबरोबर बांगलादेशच्या या अराजकतेच्या परिस्थितीमुळे एक प्रकारे इमिग्रेशन म्हणजे थोडक्यात ह्या स्थलांतरांता म्हणजे हे जे मायग्रंट्स आहेत त्यांचा प्रश्न म्हणजे बांगलादेशमधून ते भारतामध्ये त्या ठिकाणी येऊ शकतात आणि त्याच्या अनुषंगाने सिक्युरिटी निर्माण होऊ शकते. त्याकडे सुद्धा जे आहे भारतानं मजबूतपणे पाहिलं पाहिजे आणि डिप्लोमसीच्या माध्यमातून हे बांगलादेश मधलं जे सरकार आहे, कारण त्यांना सुद्धा जे आपल्यावर डिपेंडंट राहावं लागणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत व्यापाराशी संबंधित संबंध आहेत. बांगलादेश जे आहेत त्या सहजासहजी जे आहे भारत विरोधी भूमिका घेऊ शकत नाही. म्हणून भारतानं डिप्लोमॅटिकली सुद्धा जो आहे बांगलादेशवर प्रेशर निर्माण करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि एकूणच सुरक्षितता हा टॉपमोस्ट प्रायोरिटी, तिस्ता वॉटर्स अग्रीमेंट याच्या माध्यमातून जो आहे बांगलादेशवर दबाव निर्माण करणं आणि डिप्लोमसीच्या माध्यमातून आपलं हित साध्य करून घेणं, अशा वेगवेगळ्या टप्प्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या अँगलनं भारताला बांगलादेशचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह करावा लागणार आहे. निश्चितच त्यामुळे आता बांगलादेश आणि भारताच्या संबंधांवर देखील काय परिणाम होतोय ते बघावं लागेल. सतीश सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या प्रेक्षकांपर्यंत विश्लेषण पोहोचवलं त्यासाठी.